कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा शाहिरांना या ठिकाणी विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रयोग या ठिकाणी शाहिरांनी घेऊन यायचे. जरा थोडासा त्यांना वाट द्या. शेरनी शिकारी मी भाबडा संसार तू मला अंकुराचा मी लाकडी भुसागर तू शेरनी शिकारी मी भाबडा संसार तू शेरनी शिकारी मी भाबडा संसार तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. आणि म्हणून हे रसिक राजा हा अजान बामाय ही विनवणी तुझ्या चरणावर मी ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी दास या कलेचा आज आलो या रणात हिमायले कराच आहे तुमचं माझं मी दास या कलेचा आज आलो या रणात हिमायले कराच आहे तुमचं माझं हिमायले कराच आहे तुमचं माझं हिमाय बाबा तुझ्या चरणात हीच माझी मानवंदना अरे माय बाबा तुझ्या चरणात हीच माझी मानवंदना. स्वामी सुख करता दुःख हरता विघ्न हत्या गजाननानं वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवाराची वादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा
राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवारवंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे आयोजित शक्ती आणि तुरा असा नाचाचा जैवी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्री नाट्य मंडळ शाखीर राजे श्रीकांत मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय वेदा नृत्य कला पद्धती रावण वेतावडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना शाखीरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः माझ्या आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की आज आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने आजच्या या कार्यक्रमाची मजा घेतात। आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आभार माने श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे या मंडळाने या छोट्याशा कलाकाराला या अजान कलाकाराला या सेवेची संधी दिलेली आहे। प्रथमतःच या ठिकाणी मित्रांनो आपले लाख लाख आभार मानतो आणि सांगायला एक अभिमान वाटतो की आज या मंडळाला तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच अनुषंगानं गेली 50 वर्ष कोकणची लोककला सांस्कृतिक वारसा हे मंडळ जोपासत आहे आणि गेली 50 वर्ष या भव्य दिव्य प्रांगणामध्ये कोकणची लोककला शक्तीतुरा या कलेचे या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत। आणि म्हणून या रंगभूमीवरती नामवंत गुणवंत या ठिकाणी शाहीर मातापर शाहीर मंडळ होऊन गेले आणि आज प्रथमतःच या छोट्याशा कलाकाराला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल या ठिकाणी आपले आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो या मंडळाचे आधारस्तंभ आणि स्फूर्तीस्थान स्वर्गीय बाळकृष्ण पवार सर्वांचे दादा यांना या ठिकाणी प्रथमतःच भावपूर्ण आदरांजली वाहतो। तसेच सावर्डे म्हटलं की शिक्षणाची पंढरी आणि ही पंढरी ज्यांनी उज्ज्वलित केली या सावर्डे गावचे सुपुत्र स्वर्गीय आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब यांना देखील या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो। आणि त्यांचाच वारसा आज या मंडळाला त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभतं, त्यांचं सहकार्य लाभतं ते तुम्हा सर्वांचे या तालुक्याचे या भागातले लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो या मंडळाची खासियत आहे की गेले 50 वर्ष सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, तसेच सांस्कृतिक असेल अशा अनेक प्रकारचे उपक्रम या मंडळाने या ठिकाणी राबवलेले आहेत। आणि म्हणून या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सहसचिव आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना देखील या छोट्याशा कलाकाराचा मानाचा मुजरा असणार आहे मित्रांनो। आणि म्हणून आज हा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने मी पुढे घेऊन जात आहे, मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपासून नागेशदा किर्डवकर, त्याचप्रमाणे ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर, कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि दरवर्षीप्रमाणे मित्रांनो यावर्षीही त्यांचं गाणं अगदी लोकांच्या मनामध्ये जागा केलेली आहे असे माझे बंधू कीबोर्डला मला साथ देतात पंकजदा काताडे, त्याचप्रमाणे बँजोला मला साथ देतात माझे बंधू ललितदादा येसरे, पॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताडे, शैलीला मला साथ देतात माझे दादा रोहितदादा जाधव आणि हा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत की ज्यांची आहे सगळीकडे हवा, ज्यांची आहे सगळीकडे हवा असा रत्नागिरी जिल्ह्यातला एक उत्कृष्ट असा साऊंड म्हणजे आमचा डावा। आणि म्हणून डावा दादा आणि संपूर्ण त्यांची सहकारी या ठिकाणी टीम आलेली आहे, तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। तसेच आजच्या या गर्दीमध्ये या लोककले
ख्यातनाम शाहीर वर्ग उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझे मित्र पुणेवाले नामवंत शाहीर 16 तारखेला आमचा कार्यक्रम या ठिकाणी चिपळूणमध्ये होणार आहे. कापसा या ठिकाणी शाहीर सचिनजी धुमक माऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच शाहिरांचे सोबती आणि माझे परम मित्र आदरणीय संतोषजी कोलपटे बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या गर्दीमध्ये मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये पॅडवाले आमचे रुपेश दादा शेलार, ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर, तसेच आरवली गावचे सुपुत्र आमचे गोटेदादा गुरव, बँजो प्लेअर आमचा प्रसाद गुरव, तसंच माझा युवा शिष्य ओंकार रांचेकर, बँजो मास्टर आमचे अविनाश दादा सुतार. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि ख्यातनाम शक्तिवाले शाहीर आदरणीय सन्माननीय संभाजी तावडे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मला मित्र परिवार देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक सन्माननीय सावर्डेकर दादा आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच निवळी गावचे सुपुत्र माझे बंधू गौरवदादा सुर्वे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो. आजच्या गर्दीमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग, कलाकार वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल, कारण या भागामध्ये मित्रांनो नमनाची क्रेज खूप जोरात आहे. नमनाचे कलाकार या गर्दीमध्ये जर कोण उपस्थित असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक नामवंत नमन या ठिकाणी कलाकार आहेत. माझे बंधू भावादादा भागडे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आता रीतिरिवाजाप्रमाणे मित्रांनो सर्वांना मुद्रा झालेला आहे, बरोबर आहे ना? आता राहिलं गणपती मानाचा आहे ना? आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई विकाची लांबोरे बुवा बोला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा माझे चांगले मित्र आहेत, मान देतो बुवाना, मान सन्मान त्यांचा करतो. आणि म्हणून शाहिरांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, आदरणीय विजयजी निकम, आदरणीय राकेशदादा जाधव यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय मित्रांनो द्यायला आशा बाळगतो. पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोडाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला दिवार अभिवादन करून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे माझ्या मायप्रियाला, दुसरे वंदन माझ्या सद्गुरू चरणाला, मग तिसरे वंदन तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला, आणि चौथे वंदन या माझ्या बसलेल्या सागर आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजय भोवड सावर्डे भोवडवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य, व्यावसायिक सावर्डे उद्योजक आहेत. दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय.
मनाचा मुजरा करतो. तसे आज माझा भाऊ खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मुंबईमध्ये अगदी मुंबई पासून गावापर्यंत मला त्याची सावंतची साथ मिळते. आता सर्वांचा आमचा लाडका सर्वांच्या परिचयाचा आमच्या दादूदादा पाड्याल विकलाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो हे रसिका, आज ही छोटीशी नौका, आज हा छोटासा शाहीर, हा छोटासा कलाकार, ही छोटीशी नौका या जनसागरामध्ये तरंगत आहे. आणि म्हणून रसिक राजा, ही विनवणी, ही स्तवन, हा अजान देखील तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वा, तुमचं मन जरा कान आता इकडे लावा. आणि म्हणून स्तवन मित्रांनो गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मी तुझ्या सेवेसाठी आलो, मायेचा आशीर्वाद तव चरणावर घेता. आणि मी आज मोहून गेलो. प्रेम भक्ती अरे प्रेम भक्तीच्या सागरात मी सदा नित्य न्हालो. मग पाहून तुमची प्रेमाची साथ रसिका, अरे आज मी धन्य झालो. आणि म्हणून बघा मित्रांनो, म्हणायचं आहे काय, स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय. म्हणून म्हणतोय लक्ष असावं की शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला. अरे शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला. रसिकाज तुझ्या चरणाला, रसिकाज तुझ्या चरणाला वंदितो या सभरणाला, वंदितो सभरणाला.
श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदा लाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा आयोजकांनी 1 तासाचा वेळ दिलेला आहे आणि निश्चित 1 तासामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतो आणि करणार आहे आणि म्हणून सवाल या ठिकाणी झालेला आहे। आज या वर्षी मित्रांनो या वर्षातला मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे मित्रांनो 4 कार्यक्रम झालेले आहेत आणि बरेच वर्षानं मला वाटतं कदाचित 4-5 वर्षांना असेल शाहिरांचा आणि माझा आजचा हा पहिला 4-5 वर्षानंतरचा ओपनचा मित्रांनो हा पहिला शो आहे आणि म्हणून बुवा आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो आणि निश्चितपणे कारण बुवा पण अतिशय नामवंत गुणवंत आता आल्यावर त्यांचं गुण बघा है ना बाई आणि निश्चित मित्रांनो आजची जी बारी आहे बुवा तुम्हाला पण चांगलंच माहिती राजेश भाऊ म्हटलं की बारी मित्रांनो झापूक झुपूकच असते है ना मग बुवाना मुक्की टेंगू दे ना झोपल्यावर काय हो बुवाना मुक्की टेंगू देवे काय गोलीगत देऊया ना अगदी दोन्ही आम्हा कलाकारांना शेवटपर्यंत मित्रांनो फक्त अशीच तुमची साथ राहू देत आणि म्हणून बुवा तुमचं जे कारकून आहेत ना खरडावायला त्यांना पण सांगा की कानाची भोका उघडी ठेवा कारण मी बोलतोय आणि तिथं खरडवता दुसराच काहीतरी तुमच्या कानात जर कोण मुतला नसा तर तुम्ही बाहेर या तुम्ही लिहून घ्या बुवा मी काय म्हणतोय ते हा मी म्हणतोय आणि बुवा इथं आल्यावर बोलता दुसरंच काहीतरी म्हणून म्हणतोय बघा गण गातो मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं तुझ्या बिना सखा गणेशमच कोण नाही मग कणात भरला तू देवा या साऱ्या विश्वाच्या ठाई
नाममुखी घेता तुझे देह भान हरपून जाई की नाममुखी घेता तुझे हे माझे देह भान हरपून जाई मदास मनोर राहील सदैव देवा अरे मीच तुझ्याच पाय आणि म्हणून बघा मित्रांनो या वर्षी बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालं 1.5 दिवसाचे बाप्पा 5 दिवसाचे बाप्पा गौराईचं देखील कालच विसर्जन मित्रांनो झालेलं आहे अजून 10 दिवसाचा बाप्पा या ठिकाणी आहे पण ज्या आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्रानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरमी पहिला पूजेचा मान मिळवला त्या विघ्नहर्त्याला आज चराचरामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी हा भरून उरलेला विघ्नहर्ता आहे आणि म्हणून जर मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय आणि एक वाखण्याजोगी गोष्ट आहे मित्रांनो शाही राणी गेल्या वर्षी माझ्यासोबतच बुवा म्हणजे राजेश बुवा तुमच्यासाठी किती गुणी आहे बघा चांगला माझा पायगुण आहे बुवानी माझ्यासोबतच गेल्या वर्षी गाणं गायला होता आणि अतिशय सुंदर गाणं आहे बुवांचा अगं सांगा ये काय काय आणू तुझ्या गणपतीला सुंदर बुवांचा गण पण आमच्या घराण्यात एका शाहीराणी बुवांच्या गणाला उत्तर दिलं बुवा पर्वाच्या वाटल्या बारीमध्ये त्यांच्या बोलून गेले की म्हणतात मी राजेश बुवाला लावला तर तुला का दुखला बुवा राजेश बुवाला लावायला बाबाला विचारून या घरात कारण राजेश बुवाला लावतात गण बुवा लावायची गोष्ट नाही गण ही गायची गोष्ट आहे बरोबर आहे ना गण ही गायाची गोष्ट आहे बुवा आणि राजेश बुवाला लावायला राजेश बुवा काही एवढा सोपा पेपर नाही तुमचा सुटायला बुवा लवकर म्हणून म्हणायचं का की आळवी तुम्ही रनियाज तुला रे श्री गणनायका हो आळवी तुम्ही रनियाज तुला रे श्री गणनायका हो सिद्धी विनायका तू मंगलदायका गातो महिमा तुझा रे विनायका आळवी तुम्ही रनिया तुला रे श्री गणनायका 1 2 3 4 Yeah.
मूर्ती गणा तुझी झाला हो झाला मूर्ती गणा तुझी झाला हो झाला मूर्ती गणा तुझी झाला हो गणा गणा तुझे म्हणला जगात साऱ्या वरुणीय मुलला भक्तासाठी करला तू सुखदायका आळवी तुम्ही रहिया तुला रे श्री गणपती 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 अजयदादा घाणेकर दादांनी मला 4-5 वर्षापूर्वी पॅडला साथ दिली होती. उत्कृष्ट पॅड वादक आहे. दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आता सवन आणि गण झालेला आहे, बरोबर आहे ना. आता बुवा मारी खतलव आणि खोदलव. आणि म्हणून मित्रांनो गवळण या ठिकाणी गातोय. अशा माय मावल्या समोर बसलेल्या आहेत. आधी मायेची बाजू मांडतोय. माय मावल्यानो तुमची बाजू मांडतोय. बुवा दाढीने शिवाला आहे ना. आणि म्हणून शाहीर आज गवळणची तुम्हाला गातोय. नवीन विषय आणलेला आहे, कारण आतापर्यंत मित्रांनो बुवाना सगळा नवीनच येतोय. आणि म्हणून आज देखील गवळणीचा विषय हा बुवा तुमच्यासाठी खास आणलेला आहे ना. लांडोऱ्यानो आता इकडे लक्ष द्या. तुमच्या हातात पण घ्या पेन. जे कार्टून आहेत ना तुमचा खरडवणारा त्यांना पण सांगा चांगला लिहा म्हणा. अगदी काय हाय काय करू नका लिहिताना. आणि म्हणून आहे ना चिंटपाट डमडम. लांडोऱ्यानो चिंटपाट डमडम. तुमचा डमरू वाजवतो मी आज बरोबर. कसा तो बघा.
प्रबंध गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष सांग. अरे बरी नाही का नाही तुझी हरामखोरी, मग ठेवली होती मी बांधून कान्हा. अरे तुझ्या कमरेला दोरी, मग नजर ठेवून होत्या साऱ्या. कान्हा हे माझा किसना, आता पाजाव तुझा निसना बघू. साऱ्या काना तुझ्यावरती गवळ्याच्या पोरी, आणि स्वतःच्याच घरात कान्हा सांग तू का केलीस चोरी. म्हणून बघा आता लावा तुमचं कान इकडं म्हणून म्हणतोय. 10 नंबरचं सरकार आन पंढरी फडके म्हणतो भेटल जावा मी तुझ्या. सुपारीची खांडा तुमची खांडा असतील तर माझा अडकीत आहे बुवा. तुम्हाला मागा पण म्हटलंय, आता आल्यावर म्हणतील यांचा काय मी देणेकरी नाही, यांचा आपण काय खाऊन नाही, यांच्या काय म्हणतात कुंपण्यात काय माझी घुरा गेली नाही. वा घुरा जर गेली तर हा घुराकी पण कसा मजबूतच आहे बुवा. वाकड्या मिडीला वाकडा स्नेम कसा काढतो बघा बुवा. म्हणून म्हणतोय अरे बोलू नको धरू नको तू बोट. काना हे सावल्या ओ वेस्ट इंडिज बघा. अरे बोलू नको तू भरू नको पोट, नाही घेणार कान्हा मी खपून. बाबा काय म्हणते कानाला. अरे बोलू नको तू भरू नको पोट, मग नाही घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिला राधेनं लपून. काना अरे तू तुझ्या घरात काय करत होतास ना हे राधेने तुला लपून बघितलंय. कारण आमच्या दह्या दुधाच्या माग फोडून आमच्या दह्या दुधाची नासाडी करायचास. अरे पण मेल्या म्हणजे मित्रांनो म्हणे ना स्वतःचीच मोरी आणि ह्याची चोरी कशाला हवे. बरोबर आहे ना. राधेने तुला काय करताना बघितलं हे काना ऐका. म्हणून म्हणतोय बोलू नको तू भरू नको पोट, नाही घेणार राधा मी खपून. तुला पाहिला राधेनं लपून. बघा अरे तुला पाहिला या राधेनं लपून, मग तू खाताना घरचं सुकून. तुला पाहिला राधेनं लपून, तुला खाताना घरचं भरातोय नुसता चुकतोय. म्हणजे काना अरे 9 लाख गाई गुरांचा मालक तू आणि स्वतःच्याच घरात दह्या दुधाची चोरी करतोयस. बरं करतोयस ती करतोयस हाती चाटून है ना, झापूक सुपूक करून खातोय नुसता चाटून कुसून. मग तुझ्या पण घरात आहे ना, तुझ्या पण आयुष्याच्या घरात आहे ना एवढा दह्या दुधाचा ढेरका भरलेला आहे. मग चोरी करून तुला खायची काना काय गरज आहे. म्हणून म्हणायचं बघा बोलू नको भरू नको पोट, बोलू नको भरू नको पोट, आई घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिला राधेनं लपून, तुला पाहिला राधेनं लपून, तू खाताना घरचं पाहिला राधेनं लपून, तू खाताना घरचं पाहिला राधेनं लपून, तू खाताना घरचं
नंदाच्या बाळा गुलाबी नंदाच्या बाळा गुलाबी नंदाच्या बाळा टाकला सोळा मोळा बाबाच्या धंद्याचा झाला घोटाळा बाबाच्या धंद्याचा झाला घोटाळा बाबाच्या धंद्याचा झाला घोटाळा एवढंही जायचं तुझा मी गायचं अरे राधेने तुझ्यासाठी साईचं ते दूध ठेवलेलं आहे त्या गाईचं ठेवलेलं आहे म्हणून आता तुला काय म्हणते आई अरे ठेवलंही साईचं मी तुला गायचं असं तुझी ठेवलंय लापून तुला पाहिलंही राधेनं लपून तुला पाहिलंही राधेनं लपून तू खाताना घरचा चुकून पाहिलंही राधेनं लपून तू खाताना घरचा चुकून पाहिलंय राधेनं लपून तू खाताना घरचा चुकून पाहिलंय राधेनं लपून तू खाताना घरचा चुकून चोरी फिरतोस काना कालारो राडी चोर फुलाच्या पोरी मरी नाही का नाही बंड पोरी पुरुष बाधा आणलास बाधा ये पुरुष बाधा आणलास बाधा ठेवला होता मी फूल आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो फोनपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा विश्लेषण करतोय विषयाचं म्हणायचं काय हे बघा मित्रांनो. हाच विषय मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे 4 कार्यक्रम झालेले आहेत यावर्षी मित्रांनो. शाहिरांना विषय ज्ञात आहे, पण माझ्या समाजाच्या माहितीसाठी विषय असावा म्हणून सांगतोय. लक्ष असावं की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. खाली माझ्या विषयाची ती भाषा आहे की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही ज्ञानी आहात, वाचक आहात, आणि आज कुठेतरी अपेक्षा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न करा. जर माझ्या ग्रंथाच्या नुसार, माझ्या पुराव्याच्या नुसार जर शाहीर आजचं उत्तर तुमचं योग्य दिलं तर निश्चित या समाजाच्या साक्षीनं शाहीर तुमचा जाहीर सत्कार करेल. पण उगाच जर बुवा वडाचं तेल जर वांग्यावर काढलं तर मग बुवा दुसऱ्या वारीत तुम्हाला भोकीत टेंगून दे अगदी गोलीगत. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं.
लगेच स्टार्ट होतं, राग येतो बुवांना लगेच, इगो हार्ड होतो त्यांचा. हा तिचा घेतली तुम्ही लांबोरे बुवा माझ्या शिकाटी, पण मग आज या सामन्यामध्ये लांबोरे बुवा आव्हानाची शिवा तुम्हाला देणार नाही सुट्टी. आणि म्हणून बघा विषय घालतोय बघा मित्रांनो, शेवटचा विषय एक मुकडा एक अंतरा ठेवतोय कारण टायमिंग झालेला आहे आणि एका तासामध्ये भारी संपोच आहे. म्हणून मित्रांनो शेवटचा विषय घालतोय. म्हणायचं आहे का बघा की प्रश्न हा साधा, तू थोड तुऱ्याच्या दादा आहे ना, हीच माय फ्रेंड विकासची लांडरे गोवा. माझा प्रश्न हा साधा, थोड तुऱ्याच्या दादा तुला शास्त्राचं मी कोंबल, अरे तुला शास्त्राचं मी कोंबल, मग उगाच तू कोंबल असा करी जे म्हण, तुला शास्त्राचं मी कोंबल, मग उगाच तू कोंबल, मग उगाच तू बोंबल, अरे सांग तुला काही माझा झोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझा झोंबल, उगाच तू बोंबल, तुला काही माझा झोंबल, उगाच तू बोंबल, तुला काही माझा झोंबल. अरे प्रश्न हा साधा, अरे प्रश्न हा साधा, तुला शास्त्राचं मी कोंबल, तुला शास्त्राचं मी कोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझा झोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझा झोंबल. जीवारी कशाला देणारा रावण बने पुराणात याचा भाव, सद्गुरूने सांगा कोणत्या मुलावर सूर्याशी लग्न आले बोलावं, मिसळला आणि कोणी फोडला, मिसळला आणि कोणी फोडला, माझ्यासमोर किती रमलं, माझ्यासमोर किती रमलं, शास्त्राचं मी कोंबल, सांग तुला काही माझं झोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझं झोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझं झोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझं झोंबल. अरे प्रश्न साधा, तुझं तुझ्याच्या दादा, तुला शास्त्राचं मी कोंबल, तुला शास्त्राचं मी कोंबल, उगाच तू बोंबल, सांग तुला काही माझं झोंबल, उगाच तू बोंबल, अरे सांग तुला काही माझं झोंबल. आणि म्हणून मित्रांनो एक तासाचा मला वेळ दिला होता, त्या वेळेमध्ये निश्चित या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला, त्याच तऱ्हेनं शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा. आणि बुवा वारी जेवढी तुला तापवून करता येईल तेवढी निश्चित तुझी करा, या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या मित्रांनो साथीनं प्रथम फेरीची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.